इनिंग. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विशालच्या माध्यमातून पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी उंचावरती आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, यष्टीरक्षक येतील आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल. व्हेरी गुड कॅच. अतिशय अव्वल दर्जाचं आपण पाहू शकतो यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आले होते, त्याला म्हणालं दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना पुन्हा एकदा झेलची मात्र पकडली आहे. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम संगीत आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा संगीत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. जेपीच्या माध्यमातून अगदी अप्रतिम आपल्याला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचा चेंडू आणि तितकाच असं चांगला फटका. वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याला बीट करून चेंडू सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4. वाघांची दहाड, फोडला पहाड. चेंडू सीमारेषा पार. येतोय कणकणीत स्ट्रोक, दणदणीत चौकार. विकेटला क्विक रिप्ले देत असताना जेपीची चांगली सुरुवात. चौकार जो मात्र एकवटला गेला. वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील स्ट्रायकर एंड वरती. इथे मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आपण पाहू शकतो. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जात असताना धावा मिळतील 4 और मिलेंगे रन 4. तभी तो होगा पीडा पार. खणखणीत स्ट्रोक, दणदणीत, नशिबाची साथ. येतोय नशिबाचा चौकार. विकेटचं पतन झाल्यानंतर 2 खणखणीत स्ट्रोक चौकारचे मात्र एकवटले गेलेत. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेगला, ज्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. उचलतील फेकतील तोपर्यंत एकही धाव एकवटली गेली नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगितची मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला विचार केला तर नक्कीच आकाळामध्ये पडलेला ज्याप्रमाणे पाऊस असतो त्याप्रमाणे ज्यावेळेस धावा येत होत्या, 2 चौकार आले, त्यावेळेस संजीवनी प्रमाणे हा डॉट बॉल देखील काम करेल. रिव्हर्स अटेम्प्ट होता. प्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. स्विच हिट, बिग हिट, मॅसिव्ह हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय चौकार. एक तेरी तो एक मेरी. क्विक रिप्लाय. डॉट बॉलला चौकार. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गुडगा टेको और तमाशा देखो. चेंडू सरळ निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. छत्रपतींचा छावा. 4 धावा. चौका. झाला आणि धावसंख्या धाव फलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर कावदेवी स्पोर्ट्स ओली या टीमची आपल्याला पाहायला मिळेल. गडी बाद 16 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मयूरला आपण पाहू शकतो. मयूरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी मागील मॅच मध्ये झाली होती आणि तोच मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो, कारण अनिवार्य 4 षटकांचा हा सामना असेल. 24 चेंडूंचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेली क्रिकेटची रणसंग्रामी नाटक स्पर्धा आणि हा सामना. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन.
मागील दरवाजा उघडा ठेवला होता, चोराला चोरी करून पळून गेला. त्याप्रमाणे मागील यष्ट्या एक्सपोज ठेवल्या होत्या. लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे टार्गेट लॉक केला आणि बँग ऑन टार्गेट. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बॉल, त्रिफलाचित. संघाला लागलेला झटका क्रमांक दुसरा. मैदानाच्या आतमध्ये मोनिशची खेळी संपुष्टात. मोनिशला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. फलंदाज शफल झाले होते, पाहिलं शफल झाले, फॉलो केला आणि त्याला अनुषंगून स्लोवर वनचा वापर. स्लोवर वन अगदी यष्ट्यांना आदळलं आणि फलंदाज बाद, विकेटचं पतन. झटका क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये. इन नेट नंबर 4 आपण पाहू. हॅलो. तर नक्कीच षटक क्रमांक दुसरं समाप्त, तिसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला फेकून धावसंख्या धावफलकावरती इथे मात्र सरकत असताना 31 रन्स ऑन द बोर्ड. 31 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून. इथे मात्र फटका चांगला आहे, फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दाखवली. सिंगल धावची मात्र एकवटली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का नसेल? दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र नसेल. सिंगल धावची मात्र एकवटली गेली आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 32 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. 24 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हा गरजेचा नियम आहे. टेनिस क्रिकेट हा चौकार आणि षटकारांचा खेळ आहे. जर विचार केला तर 24 चेंडूंमध्ये मिनिमम टू मिनिमम 50 रन्स बनवणं गरजेचं आहे. 50 रन्स बनल्यानंतर एक फायटिंग टोटल जो मात्र असतो. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला खेचून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नसतील. चेंडू सरळ सीमारेषा पार. गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप, फिल्डर को चौकाने वाला बेहतरीन चौका. 4 रन. आपल्याला पाहायला मिळेल 36 रन्स ऑन द बोर्ड आणि 36चा आकडा देखील या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले आणि शफल होऊन अगदी आपण पाहू शकतो स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच भिडकावून दिलंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. प्रति 42 रन्स ऑन द बोर्ड. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू वाघ तर मी डाण्या वाघ, तू आंधी तो मैं तुफा और तू तुफा तो मैं आक दर्या असं म्हणत असताना जेपी ला आपण पाहू शकतो. सूरजच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका ऑन साइडला खेचून दिले. क्षेत्ररक्षक असतील, चेंडूवरती येतील आणि तत्पूर्वी घेतलेली फक्त आणि फक्त सिंगल. स्ट्रायकर एंड वरती आता आपण पाहू शकतो बॅट्समन जयेश. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो बॅट्समन सूरज आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून हा शेवटचं, प्रणयच्या माध्यमातून हा शेवटचा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेपी समोर गोलंदाजी प्रणय करत असताना पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. फटका मिस टाइम आहे. चेंडू पडतोय सरळ नोमॅन्स लँड मध्ये. लॉंगलीच्या सरासरीने धावा बनवल्या आहेत 45. यापुढील होणारा सामना वाडेकर आणि ते फाईट करतील अगेन्स्ट टीम भूमी 11 JHCC जवली संघासोबत.
फटका अगदी चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते पण त्यांच्या आवाग्याच्या बाहेर फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. एकावन्न धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ. फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूला आक्रमकता दाखवली आहे सूरजने. क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज सूरजचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन. फलंदाज बाद. मोठा मासा गळाला लागलाय. बिग फिश डाऊन. प्रदीप दादांच्या माध्यमातून अप्रतिम स्कोरची भूमिका आपण पाहू शकतो. अगदी त्यांची देखील साथ मला लाभली आहे. त्यांचे देखील हार्दिक हार्दिक आभार. ए पर्या हो बाहेर चल. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. गुडगा टेको और तमाशा देखो. चेंडू सरळ निघून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फलंदाजच्या बॅटीतून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. खणखणीत षटकार. तरी तो एक मेरी अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एकदा ओवळी टीमच्या बाजूने एकदा पोसरी संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका मारायचा प्रयत्न होता. अगदी जेपीला देखील माहिती आहे की हा चेंडू जर फिक्स झाला असता तर अगदी मोहन्यामधून आटलीला जावं लागलं असतं हा चेंडू घेण्यासाठी, कारण अगदी जोरात बॅट फिरवली होती. बॅट स्विंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते या बॅट्समन कडून. चांगल्या प्रकारची कामगिरी. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळायला जातोय. अनदर बिग हिट आपण पाहू शकतो. मारायचा प्रयत्न होता. 2 धावाच्या मात्र एकवटल्या गेल्या आणि धावसंख्या धाव फलकावरती या 2 धावांच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 59. अजून जर विचार केला तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे. अगदी दक्ष आणि चाणक्य 12th मॅन आमचे आहेत ओवळी टीमचे. पुन्हा एकदा फटका आपल्याला मिस टाइम पाहायला मिळतोय. ऑन साइडला फेकून दिले. मिडविकेट मध्ये चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि बघता बघता 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 4 जो मात्र समाप्त झाला आणि 15.25 च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स ओवली टीमने बनवल्या आहेत ज्या मात्र 61 धावा. विजयासाठी कल्पेश भोईर 11 पोसरी टीमला 62 धावांची गरज असेल आणि ज्या वेळेस हा जो टार्गेट आहे तो चेस केला जाईल की हा टार्गेट जो आहे तो डिफेंड केला जाईल याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मानकवली राहुल चव्हाण यांना. पण त्यानंतर त्या अगोदर मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो की आतापर्यंत असफल जो मात्र नक्कीच आपल्याला जर पाहायला गेलं तर संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच कल्पेश भोईर 11 पोसरी संघ. कारण पहिल्या सत्रामध्ये खराब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 61 आहे. 62 धाव्यांची गरज असेल. 62 धाव्यांची गरज असेल. असफलता जी मात्र मिळाली आहे. पण मित्रांनो म्हणतात ना असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. देखो परखो और फिर सुधार करो. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा जी मात्र करावी लागेल. म्हणतात ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल. हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा जी मात्र करावी लागेल. मेहनत करावी लागेल. मेहनत 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 करावी लागेल आणि ती मेहनत इतकी तीव्र पाहिजे की त्या समोर नशिबाला काय तर समोर खेळणाऱ्या या ओवळी टीमला देखील चुकावं लागेल. नाव बॅक टू द क्रिकेट. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय मानकिवलीचा एक बुलंद आवाज राहुल चव्हाण यांना. थँक्यू.
हॅलो. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण. खूप चांगला आवाज आपण ऐकताय सकाळपासून. कालच्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी त्याची देखील राहिली आहे. दुपारच्या सत्रामध्ये परोक्ष एकदा मैदानावरती जमलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी राहुल चव्हाण मॅमप्रामा माणिकेवली बदलापूर सर्वांचाच स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन चढतो, जिथे मात्र एक खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीममध्ये एका बाजूला विचार केला तर भिवंडी विभागातील आई गावदेवी ओवळी टीम जेपीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच मयूर पाटीलचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो खालापूर विभागातून बिलॉंग करतोय. नक्कीच न्यू गोल्डन पोसरी टीम आपण पाहू शकतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी सज्ज झाली आहे. नक्कीच आज इथून विचार केला तर कल्पेश भोईर 11 या नावाने तो संघ उतरला. खूप चांगली फलंदाजी केली. इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो म्हणजे पोसरी टीमने, आणि इथून क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला होता. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी गावदेवी ओवळी टीमला. आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना 4 ओव्हरमध्ये 24 बॉलमध्ये इथून 61 धावा नोंदवल्या आणि 62 धावांचा लक्ष्याचा आता मात्र पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी अखिल आणि मयूर. पहिलाच बॉल इथं मात्र फटका चांगला पार मिळतो. जसाच तसा प्रत्युत्तर देत असताना यावेळेस मात्र वाटिश लॉंग ऑनच्या डोक्यावर बॉल गाठले सीमारेषा. फलंदाज अखिल भोईरच्या बॅटमध्ये आपल्या नावाचा परिचय देत असताना यावेळेस बॉल बाउंडरीच्या बाहेर 6 धावा षटकार. सुरुवात करण्याला हरण्याची भीती कधीच नसते आणि तेच इथून मात्र दाखवून देत असताना बॅट्समॅन अखिल भोईरच्या बॅटमधून स्ट्रोक 6 धावा आल्या. इथून षटकारांना इथून मात्र स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं गेलं. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच करायचा प्रयत्न झाला होता अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु लगेच क्विक रिप्लाय मैदानात दिला गेला. कारण कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये पहिल्या बॉलवरती चौकार किंवा षटकार, आणि त्याचा इथून मात्र लगेच रिप्लाय देत असताना गोलंदाजाने फेकलाय डॉट बॉल. 65 धावांचा लक्ष्याचा भलं मोठं डोंगर इथून मात्र पार करायचा, ते म्हणजे फलंदाजी करत असताना टीम कल्पेश भोईर 11 पोसरी टीमला. हा ट्रॅकर होता ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न एज लागल्याने यावेळेस मात्र पॉईंट लेगच्या क्षेत्रामध्ये टीपला गेला जेल आणि संपलाय फलंदाज अखिल भोईरचा खेळ. लागणारा मोठा धक्का, बिग विकेट, बिग लॉस. बघा खेळाडू कक्षाचे इथे जे कोणी प्रेक्षक बसले तुम्ही तिथून लगेच बाजू व्हायचे. फक्त 9 खेळाडू असतील खेळाडू कक्षामध्ये, याची देखील आपण नोंद घ्यायची. आपण लगेच बाजूला व्हा तिथून. हॅलो. बघा पोचरी टीम आपण कोणी आपले प्रेक्षक किंवा कोणी पाठीराखे असतील आपण लगेच तिथून त्यांना बाजूला घ्यायचं. चला लगेच नाणेफेकीचा कौल देखील आपण करू. एका बाजूला अजय धुळे नक्कीच मुंबई 11 जोवेली, तर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता वाडेकर संघ असेल. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेस वन डाऊनचा खेळाडू आपण पाहू शकता डावकर आताचा फलंदाज प्रणयला, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजदीप. पहिल्या बॉलवरती इथून मात्र षटकार ठोकला होता आणि त्यानंतर इथून विचार केला तर कमबॅक केला. थँक्यू व्हेरी मच. मान्यवरांचे शुभ असते जयेश पाटील असतील त्यांच्या शुभ असते. आपण हे दुसऱ्या फेरीतील दुसरी जी लढत आहे तिचे आपण टॉस उडवणार आहोत. एक सगळीकडे असतील वाडेकर संघ, दुसरीकडे असतील भूमी 11 JHCC जोवेली टीम. मान्यवरांचे शुभ असते. नाणेफेकीचा जो मात्र कौल केला जातोय सामना 4 षटकांचा असेल याची देखील नोंद करून घ्यायची. छापा कॉल आहे आणि छापा पडलेला आहे. टॉस जिंकलाय जो मात्र वाडेकर टीमने, तर डिसिजन कळवायचंय. फिल्डिंग करणार आहात. होणाऱ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय वाडेकर संघाने प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित म्हणजेच
भूमी 11 जय हनुमान क्रिकेट क्लब जोवेली या टीमला. थँक्यू. यस, चौकार आलाय. चौकाराच्या साथ यावेळेस बेगाने पुढे सरकत असताना आपण पाहू शकतो 10 या आकड्यावरती राजदीपला आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. जरी षटकार त्याच्या अगेन्स्ट ठोकला होता अखिल भोईरने, परंतु त्या अखिल भोईर त्याने तिथून लगेच बाद केलं. आणि आता मात्र इथून विचार केला तर प्रणय चांगली फलंदाजी करत असताना डावकर हाताचा फलंदाज नेहमीच घातक फलंदाज जाणला जातो. मग आधीच्या मॅचमध्ये आपण पाहिले असेल करण दुलेने 33 धावाची बारदार इनिंग साकारली. त्यानंतर आम्ही आवर्जून नाव घेतो तो म्हणजे भावेश पवार आणि त्यानंतर चेंज द गेम बोलवली संघाचा कमलेश पाटील. सातत्याने खूप चांगला खेळ डावकर त्याच्या फलंदाजाने होत असतो. यावेळी तिकीट पडका चांगला पार मिळतो. शॉर्ट दरम्यानच्या रिझम मध्ये यावेळेस शर्यत लागली होती चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु अखेर बॉलने गाठली सीमारेषा. यावेळेस देखील अलंग कार्पेट बॉल फरार 4 धाबात चौकार. करायचे आहेत आणि त्यासाठी अतोनात प्रयत्न देखील केले जातात. 14 धाबा स्कोरवरती आपण पाहू शकता. षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय आणि खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. टीम कल्पेश भोईर 11 पोसरीच्या माध्यमातून 14 धाबा स्कोरबोर्डवरती लगावल्या गेल्या. आता मात्र येणारे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता असेल. सलामीला आलेला फलंदाज मयूर पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो. ही जमेची बाजू आहे. गोलंदाज तयार, रायटर प्राप्त द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थोडेसे चप्पल होऊन चेंडू मात्र ऑन साईडला खेळायचा होता, परंतु लाईन खूप चांगली होती. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. सूरज तळेला आपण पाहू शकता यावेळेस यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. खूप चांगला खेळ त्याने दाखवला. स्लॉगरच्या षटकामध्ये फटकेबाजी त्यांनी केली आणि यावेळेस प्रकार चांगला पाला म्हणतो. ऑन साइडला स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच, गेंद आई स्लॉट में उसे पार्क या पार्किंग लॉट में. 7 धावा षटकार. की तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. अरे वाघ नकाने अफजल खानाचा कोतडा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत सातत्याने डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं जाते. डीजे प्रफुल्ल, त्याचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू, कारण आमच्या आवाजाची देखील ते काळजी घेतात. अजूनही चांगला फटका पाहायला मिळतो. ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र कावकोऱ्याच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. वेगाने मारायच्या यावेळेस क्षेत्ररक्षक आले होते, जेपी होते. चेंडूला उतरून अंती तोपर्यंत एक चिक सिंगल. एका धाबाच्या साथीने टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना यावेळेस 21 या आकड्यावरती हवी तशी सुरुवात करून दिली. ती म्हणजे फलंदाज अखिलने पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकला आणि तदनंतर पूर्णपणे इथून मध्ये त्यांना बाद केलं गेलं. परंतु यावेळेस संघाचा डाव सावरला गेलाय. फलंदाज मयूर पाटीलच्या माध्यमातून, जो कॅप्टन आहे आणि तो कॅप्टन लेडी फ्रॉम द फ्रंट ही भूमिका तो बजावतोय. षटकातील 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 4 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 65 धावांचा भल्यामोठा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस फोनडाऊनचा खेळाडू प्रणयला आपण पाहू शकता. डावकुराचा खेळाडू स्टॅकिंग एंडवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न झाला होता. अशा प्रकारच्या फटकाचा जर विचार केला तर सातत्याने नक्कीच मोठा गाव संघाचा निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून ही दुधारी तलवार सातत्याने चालवली जाते आणि खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ते खेळत असतात, परंतु यावेळेस बीट गेले फलंदाज प्रणयला. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा आणि यावेळेस मात्र फलंदाज प्रणयला इथून मात्र परतावा लागेल. अजून एक मोठा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस.
ची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचे मोल कळण्याकरिता दुष्काळात फिरावं लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्याकरिता नेहमी आपल्या माणसाच्या सहवासात राहावं लागतं. आणि व्यासपीठावरती आपला माणूस आपण पाहू शकता जयदीप पाटील दादा, नक्कीच त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने भरपूर चांगलं आयोजन आणि भरपूर चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आमदार ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा कालच्या दिवसाला या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये असं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतो. हेलिकॉप्टर फिरवलाय गोपनीवानी बाई, इथून मात्र बॅट फिरवली होती परंतु चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. दरम्यान धावा मिळते सिंगल. 65 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा जरूर लगावल्या होत्या, परंतु या दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर थोडंसं बॅकफूटवरती संघ पाहायला मिळाला. तो म्हणजे भोईर 11 पोसरी संघ आपण पाहू शकता. दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर इथून पूर्णपणे कमबॅक गेलं. 8 धावा खर्च केला गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता जतीन पूर्णपणे इथून मात्र कमबॅक केला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यानंतर यावेळेस 8 धावा आल्या. अशा प्रकारे टीमची टोटल 22 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 4 षटकांची ही मॅच आहे आणि 62 धावाचा लक्ष्य तुम्हाला पाठलाग करायचा होता. आता मात्र 22 धावा लगावल्या गेल्यात. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. यस, चला स्पीडअप करा ओवळी टीम. नक्कीच जयेशदादा पाटील आपण लगेच सामना त्वरित चालू करा. विखुरलेल्या अवस्थेमध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. खूप चांगला खेळ सकाळपासून तुम्ही दाखवला. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कारण शिस्त या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती अजयला आपण पाहू शकता. 2 ताकदवर टीम मध्ये ही लढाई आपण पाहू शकता. सातत्याने इथून विचार केला तर क्रिकेटची पंढरी म्हणून भिवंडीला जाणला जातो आणि त्यांच्या अगेन्स्ट यावेळेस खालापूर विभागातील एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू गोल्डन पोसरी या नावाने नेहमीच तो संघ खेळत असतो, परंतु आज मात्र भोईर 11 पोसरी या नावाने तो संघ उतरला. वरच तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस अजयला आपण पाहू शकता षटक क्रमांक 3 सांघिक कोट्यातील. पहिलाच बॉल लाईन इथून मात्र पाहावे लागेल. या संपार सिग्नल व्हाईट बॉल. नक्कीच देसाई सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या रूपात ही एक धाव जोडली जाईल. नक्कीच GTC ची पूर्ण टीम देखील सज्ज आहे. मग आमचे तेजस भोईर असतील. सातत्याने इथून विचार केला तर जे मसोबा मानेरे टीमसाठी ते खेळतात आणि नक्कीच खूप चांगली गोलंदाजी फिरकीचे जादूगर म्हणून त्यांना जाणलं जातं, परंतु आज इथून विचार केला या स्पर्धेमध्ये ते ऑफिशियल अपडेटर आहेत. खूप चांगलं त्यांचं इथून मात्र कार्य राहिला. कॅमेरामध्ये देखील आमच्यासोबत सज्ज आहेत GTC ची पूर्ण टीम. या संपार सिग्नल नो बॉल. यस, यावेळेस नक्कीच नो बॉल पंचाने घोषित केलाय. फ्री हिटचा चेंडू असेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. लाईन इथून मात्र भरकटलाय. गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेस अजयला इथून विचार केला तर व्हाईट बॉल फेकला होता, त्यानंतर यावेळेस नो बॉल त्याने फेकलाय आणि आता मात्र टीमची टोटल यावेळेस एक्स्ट्राच्या रूपात पुढे जात असताना 24 या आकड्यावरती. नक्कीच सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळते गोलंदाज अजयच्या माध्यमातून. लाईन त्याला मिळत नाहीये. गोलंदाज तयार. यावेळी देखील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यस, सलग 3 चेंडू मात्र एक्स्ट्राच्या रूपात फेकतोय. एक्स्ट्राच्या रूपात धावा खर्च करतोय. यावेळेस अजयला आपण पाहू शकता 12 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता असताना इथून विचार केला तर 3 चेंडू त्यांनी सलग खराब फेकलेत. टीमची टोटल यावेळेस 25 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण उरलंय येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. अजय इथून मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करत असताना सूर सापडत नाहीये त्याला. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस लाईन चांगले पाहायला मिळते, परंतु फटका देखील तितका चांगला पाहायला मिळतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक. परंतु यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता. जरी वाईट बॉल आला तरी देखील फ्री हिट कंटिन्यू होता आणि यावेळेस अजून एक धाव इथे मात्र एक बड्डी जाईल आणि एका धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 26 या आकड्यावरती. 62 धावांचं भलं मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून मात्र चांगली कामगिरी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा बनवल्या, त्यानंतर या ओव्हरचा विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 8 धावा खर्च केल्या. इथून विचार केला तर एक बॉल इथून मात्र खर्च केला आणि 4 धावा एकवटल्या गेल्या. एक्स्ट्राच्या रूपात 3 आणि एक धाव इथून मात्र धावून यावेळेस काढली आहे. मयूर पाटील आपण पाहू शकता स्वतः कॅप्टन, स्वतः संघाचा सेनापती यावेळेस स्टार्टिंग एंडवरती खेळ करण्यासाठी सज्ज झाला. क्षमता आहे या खेळाडूकडे मोठे स्ट्रोक खेळण्याची.
सातत्याने तो पोसरी या टीमसाठी खेळत असतो. यावेळेस प्रकार चांगला पाहायला मिळतो. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळते. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठवर होती तोपर्यंत बॉल काढतोय सीमारेषा. यावेळेस संघर्षाचा शंकर नाद करत असताना बॅट्समन मयूर पाटीलच्या बॅटमध्ये स्ट्रोक. 4 धावा, चौकार. राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 2 चेंडूचा इथून मात्र खेळ संपन्न झाला आणि यावेळेस अजून एक चौकार आलाय आणि चौकारच्या मध्ये टीमची टोटल बेगाने पुढे सरकत असताना यावेळेस 30 या आकड्यावरती यावेळेस आपण पाहू शकता येणारे 10 चेंडू आणि इथून 32 धावांची आवश्यकता. सामना तोलायमान अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. अद्याप कोणत्याही बाजूला सामना झुकलेला नाहीये. दोन्ही टीमला सेम चान्स. खोदून काढला यावेळेस प्रकार चांगला पाहायला मिळतो. 20 मध्ये बायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होते. एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड करतील, फेकतील, डेंजर झोनला धोक्याची घंटा वाजली होती आणि यावेळेस मात्र फलंदाज तर बाद होईल, परंतु फलंदाज कोणता बाद असेल हे देखील आपल्याला पाहायचंय. यस, यावेळेस कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट भूमिका बजावत होता. आता मात्र संघनायक सेनापती यावेळेस मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. मयूर पाटील बॅक टू द पविलियन. स्कोरबोर्डवरती जोडली गेली आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 31 या आकड्यावरती अजून 31 धाबांची आवश्यकता असेल. यावेळेस विशाल दाखल झाला नॉस्टाकी गेनवरती. कुठं यार फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह डीपमध्ये क्षेत्ररक्षक तयार होत्या. उतरून फेकतील दरम्यान एक चिकी सिंगल. एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना यावेळेस कासवाच्या गतीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 32 या आकड्यावरती. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय राहत नाही आणि प्रामाणिक कष्ट इथून मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागतील. घाम तुम्हाला गाळावा लागेल. एखादी छोटीशी चुकी तुम्हाला या मैदानातून इथून मात्र काढता पाय घ्यावा लागेल आणि मग 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. लाख मोलाची स्पर्धा, अतिशय बहुचर्चित असलेली स्पर्धा. फटका चांगला पाहायला मिळतो यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. खूप चांगला फटका दाखवला. क्रिकेटचा क्लास, पुस्तकी फटका. यावेळेस कॉपीबेक स्टाईलने बॉलला सरळ पाठवून दिला. एक टप्पा घेत बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट दुभागतोय सीमारेषा. 4 धाबा, चौकार. उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय निवडून जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा. आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करत असताना 62 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र टॉप गिअरवरती फलंदाजी करतोय. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट फाईनलच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान चेंडू उत्तम फेकतील दरम्यान एकदा वेकबट झाले आणि एका धाब्याच्या साथीने टीमची टोटल आता मात्र पुढे जात असताना यावेळेस 37 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 इथून मात्र संपन्न झालाय आणि आता मात्र टीमची टोटल 37 आपल्याला पाहायला मिळते. 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 37 धावा 3 ओव्हरमध्ये लगावल्या गेल्या. आता मात्र शेवटचं षटक शिल्लक असेल.
तर येणारे 6 चेंडू आणि 25 धाबांची आवश्यकता. शेवटचं षटक आपण पाहू शकता. अनामरीचे षटक, स्लॉगरचे षटक आणि 6 चेंडूमध्ये 25 धाबा बनवाव्याच लागतील, कारण स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी चेसिंग आहे. यावेळेस प्रेषितला आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती. संघनायकाने विश्वास दाखवला प्रेषितच्या खांद्यावरती, आणि पाहायचं या विश्वासावरती तो देखील खरं उतरेल का, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता यावेळेस स्ट्रायकिंगवरती विशालला पाहू शकता. विशाल बॉल ऑन अ स्ट्राईक. प्रमोद आणि विशाल ही जोडी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 25 धाबांची आवश्यकता असेल. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा प्रेषितला इथे मात्र संघनायकाने विश्वास दाखवला प्रेषितच्या खांद्यावरती. 6 चेंडू आणि 25 धाबांची आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच, कारण 6 चेंडूमध्ये 25 धाबांची आवश्यकता. येणारे 6 चेंडू इथे मात्र निकाल पूर्णपणे स्पष्ट करतील. फिरकीचा जादूगर पहिलाच बॉल ऑन साईडला पडका चांगला पाहायला मिळतो. गोळीच्या बेगाने बॉल चाललाय. इथून मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि यावेळेस उत्तम फेकतील दरम्यान एक चेक सिंगल. यस, थोडपैकी चांगली अर्धी होती, परंतु एसटी रक्षकाला थोडीशी गॅदर करण्यामध्ये थोडंसं अपयश आलं. दरम्यान एक चेक सिंगल इथून मात्र एकबड्डी गेली. खूप चांगला स्ट्रोक इथून मात्र दाखवला होता फलंदाज विशालनं, परंतु क्षेत्ररक्षक तयार होते. आता बघा येणारे 5 चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 29 धाबा देखील चेस झाल्या. आम्ही पाहिलं हे दृश्य बदलापूरच्या मैदानावरती. परंतु आता तुम्हाला 5 चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता. फटका चांगला पाहायला मिळतो ऑन साईडला. गोपनीसारखी बॅट फिरवली डीप मध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची यावेळेस चुकी नसणार आहे. यावेळेस मात्र कॅच केली आहे कॅरी आणि जाईल फलंदाज प्रमोदची स्वारी मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. चार चेंडू आणि 24 धाबांची आवश्यकता. आता मात्र 4 चेंडू इथं मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडावेच लागतील. आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यास छान आहे हे सांगत असताना यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग तयार होता. खोदून काढलाय पुन्हा एकदा यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू बिडी बॅकवर्ड स्कोअरला रिझम मध्ये ट्रॅव्हल झालाय. दरम्यान एक चेक सिंगल. आता मात्र फक्त औपचारिकता असेल, कारण येणारे 3 चेंडू आणि इथून 23 धाबांची आवश्यकता. खूप चांगला खेळ दाखवला होता सकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच बागगिरी बन तरोजा संघाच्या अगेन्स्ट सेल करत असताना तो म्हणजे पोचरी 11 टीमने, परंतु इथून विचार केला तर थोडंसं बॅकपट वरती. फटका चांगला पाहायला मिळतो ऑन साईडला. यावेळेस खूप चांगला ताकदीचा वापर चेंडू करतोय हा बैसापर. यामध्ये 6 धावा बेहिट षटकार. चेंडूची पूर्तता करायची आहे. 2 चेंडू आणि इथून 17 धाबांची आवश्यकता असेल. नेक्स्ट मॅच एक वीक फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळाल. एका बाजूला डोंबिवली विभागातील एक दादा संघ, नक्कीच वाडेकर संघ आपण पाहू शकता, गोलंदाजीचा तोफखाना म्हणून जाणला जातो. तर दुसऱ्या बाजूला बदलापूर विभागातील एक ताकदवर टीम, फलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळेल. करण धुळे अगेन्स्ट नक्कीच आपल्याला सिद्धू दादा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्कोअर लाईक रिझम मध्ये चेंडू बऱ्याच काळ हवामध्ये तरंगला होता आणि यावेळेस अंपायर सिग्नल 6 रन. खूप चांगली फलंदाजी करतोय, परंतु यावेळेस एक चेंडू आणि 11 धाब्यांची आवश्यकता. कारण इथून टॉप गिअरवरती फलंदाजी दाखवली होती, परंतु सुरुवातीच्या ओव्हरमध्ये थोडेसे रन कमी आले, त्यामुळे इथून मात्र थोडीशी दमछाक होती. परंतु शेवटच्या बॉल परत इथून मात्र नक्कीच बिग फाईट करतील यात तीन मात्र शंका नाही आहे. एक बॉल 11. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल.
फुटोस होता मेजवानी होती दोन्ही हाताने स्वीकार असताना बॉलला सरळ पाठवून दिलाय डीप एका स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि यावेळेस बॉल जाईल सीमा पार आणि अंपायर सिग्नल यस थर्ड अंपायर इथून मात्र रेफर केलाय डीजे मॅच थांबायचंय फॅक्टर चेक केला जाईल नक्कीच थर्ड अंपायर कडे इथून मात्र निर्णय सोपवला गेलाय मॅच मध्ये ट्विस्ट ज्या प्रकारे मी म्हटलं होतं शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच येईल त्या प्रकारे इथून शेवटच्या बॉलपर्यंत हा मॅच येईल का हा देखील आपल्याला पाहायचा आहे कारण एक बॉल अकराची गरज असताना इथून तर ठोकलाय षटकार पाहायचा हा बॉल नो असेल की इथून मात्र मॅच फिनिश पंच देसाई सर आपण यावं जरा आपण चेक करत जा काय फलंदाजी केली आहे शेवटच्या या बॉल पर्यंत इथून मात्र फलंदाजी करत असताना नक्कीच हा बॉल जर इथून नो असला तर अजून एक चेंडू फेकावा लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या ओवळी टीमला आणि जर हा बॉल इथून मात्र जर लिगल डिलिव्हरी असेल तर मॅच फिनिश नक्कीच पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचतील हा चेंडू लिगल डिलिव्हरी असेल की नो असेल आणि त्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच ही माहिती पोहोचवू अंपायर सिग्नल बघा खेळाडू कक्षामध्ये 9 खेळाडू असतील फक्त याची आपण काळजी घ्यायचं आहे आणि तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल मयूरदादा पाटील आपले कोणी पाठीराखे किंवा कोणी प्रेक्षक असतील तर आपण लगेच तिथून हलवायचं आहे यस अंपायर सिग्नल नो बॉल मॅच मध्ये ट्विस्ट आता मात्र समीकरण असेल एक बॉल अकराची गरज होती आणि यावेळी 7 धावा एकवटल्या गेल्या आता मात्र समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल यस एक बॉल 4 संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता आता मात्र एक बॉल 4 ची गरज मॅच मध्ये ट्विस्ट एका बाजूला आपण पाहू शकता आई गावदेवी माता ओवळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवीच्या आशीर्वादानं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता नक्कीच यावेळेस पोचरी टीम यावेळेस फलंदाजी करत असताना एक बॉल 4 आता मात्र बसलेले प्रेक्षक देखील उभे झालेत आणि उभे प्रेक्षक देखील बसलेत मॅच मध्ये ट्विस्ट आहे यावेळेस एक बॉल अकराची गरज असताना मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आली आहे यावेळेस या मॅच मध्ये काय घडेल प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट पाहायला मिळतोय चला स्पीडअप करायचं आहे लगेच स्पीडअप करायचं आहे ज्या खेळाने तुम्हाला आम्हाला भेट लावले तो खेळ म्हणजे क्रिकेट ज्या खेळाने तुम्हाला आम्हाला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट ज्या खेळाने आम्हाला तुमच्यासारखा मित्र परिवार निर्माण करून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती अरे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और बिना संघर्ष के किसी की जय जयकार नहीं होती एक बॉल 4 संघर्ष इथून मात्र तुम्हाला करावा लागेल दोन्ही टीमला इथून मात्र झगडावं लागेल दोन्ही संघ आता मात्र एकामेकाला म्हणत असेल आ देखे जरा किसमें कितना है दम जम कर रखना कदम मेरे साथिया एक बॉल 4 4 रन एक बॉल महत्वाची मॅच या मॅच मध्ये एक बॉल 4 आणि इथून मात्र फलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाज देखील सज्ज झालाय फुटोस होता यावेळेस ऑन साइडला बरका चांगला पाहायला मिळतो शॉट पाहिल्याच्या क्षेत्रामध्ये खेळाडू होता त्याला बीट करून बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर यावेळेस बॅट्समॅनच्या बॅटमधून आला अलॉंग द कार्पेट चौकार 4 धावा चेंडू फरार यावेळेस नक्कीच संघर्षाचा शंखनाद करत असताना विजय संपादित केलाय ते म्हणजे फलंदाजी करत असताना यावेळेस कैलासदादा भोईर 11 आपण पाहू शकता पोसरी टीम विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तर परास्त झालेला नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट्स ओवळी टीमचं देखील कौतुक भावेश दादा पाटील ॲडव्होकेट आहेत त्यांनी देखील यावं आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे नक्कीच 6 चेंडूमध्ये 25 धाबाची आवश्यकता असताना इथून मात्र काय फलंदाजी दाखवल्या टॉप गिअरवरती फलंदाजी दाखवली ती म्हणजे रवीनं आणि तब्बल 3 षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि आपल्या टीमला त्याने विजय संपादित करून दिला
हार्डलक टीम ओवळी खूप चांगला खेळ तुम्ही सकाळपासून दाखवला, परंतु अपयश पदरी पडलं हरकत नाहीये. पुढील वाटचाली तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आजचा दिवस पूर्णपणे गाजवला मी म्हणेन. यावेळेस पोसरे टीमच्या रवीनं 25 धावांची आवश्यकता असताना टॉप गिअरवरती त्यांनी फलंदाजी केली आणि नो डाऊट या मॅचचा मात्र मॅच, ज्याने मात्र शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूवरती इथून मात्र 3 षटकार ठोकत असताना एक चौकार ठोकला. तो रवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस येस, शुभ असते मला तर मॅचचा किताब दिला जाईल रवीला.